नमस्कार. आज एका महत्त्वपूर्ण विषयावर आपण बोलणार आहोत. कदाचित वेळ पुरणार नाही आणि विषय व्यवस्थित मांडून होणार नाही, यासाठी 2 टप्प्यातही हा विषय मांडला जाऊ शकतो. मुद्दा आहे माझ्या हातातल्या कागदाचा. भारताच्या राजपत्रामध्ये एक UGC संबंधीचा कायदा प्रकाशित झाला आहे आणि या कायद्यावर देशभरात गजब माजलाय. वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या मध्ये, उच्च शिक्षणातल्या विद्यापीठांच्या मध्ये लोकांवरती होणाऱ्या, विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या धर्म, जात, लिंग, पंथ या आक्षेपाबाबत बोललं जात आहे. आणि मग त्यावर नियंत्रण आणणारी एक समिती गठीत करून त्या समितीमार्फत कारवाई व्हावी, यासाठीचा हा कायदा आहे. आणि हा कायदा सवर्णांच्यासाठी घातक आहे, खुल्या प्रवर्गासाठी घातक आहे आणि तो फक्त मागासवर्गीयांना संरक्षण देणारा आहे. भारतीय जनता पक्षाच्या असलेल्या केंद्रातील सरकारला सवर्णाशी काही देणं घेणं नाही. ते सवर्णांच्या विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी असा कायदा आणतात. यामुळे सवर्ण विद्यार्थ्याला विद्यापीठामधून शिक्षण घेणं अवघड जाणार आहे. या स्वरूपाच्या गोष्टी सातत्यानं समोर येत आहेत. आणि हे इतकं गाजलं की मला सुद्धा 100वर कमेंट आहेत की UGC वर बोला, UGC वर बोला. UGC वर बोलण्यापूर्वी तो कायदा वाचणं आवश्यक होतं, कारण भला मोठा 10-12 कागद वाचायची, इंग्रजी आपल्याला कळली पाहिजे, मग हिंदीतली, हे सगळं जरा समजून घेणं आवश्यक होतं. म्हणूनच ते समजून घेऊन आपल्या समोर मांडायला आलो आहे. असा कायदा जो खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरेल, यावा का येऊ नये का, यावरही खल करता येऊ शकेल. खरंच असं केंद्रातलं सरकार खुल्या प्रवर्गाला अडचणीत आणेल असा कायदा जाणीवपूर्वक आणत आहे का, हाही प्रश्न आहे. मी जरासा मागे जातो. म्हणजे हे नोटिफिकेशन का निघालं असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो. म्हणजे आले धर्मेंद्र प्रधानांच्या मना, त्यांनी मोदींना सांगितलं की असं एखादं कायदा आपण करू, राजपत्रात टाकून देऊ, समित्या गठीत करू. असं हे काही घडलंय का? असं नाही घडलेलं. प्रकरण पूर्ण सांगतो. हा जो काही कायदा 13 जानेवारीला राजपत्रात प्रकाशित झाला आहे, 13 जानेवारी 2026 ला, तो राजपत्रात प्रकाशित झालेला कायदा हा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुसार झालेला आहे, आदेशाच्या अनुसार झालेला आहे, निर्देशाच्या नव्हे, आदेशाच्या अनुसार झालेला आहे. हा आदेश का दिला गेला ते समजणं आवश्यक आहे, समजून घ्यायचं. म्हणजे मी लगेच सर्वोच्च न्यायालयावर सगळं टाकून मोकळा होतोय असंही समजू नका. कारण आपल्याकडे कसं आहे, लगेच सर्वोच्च न्यायालय या सरकारला अडचणीत आणायला बसलाय का असंही बोललं जातं. ते पण सांगतो. काही महिन्यांपूर्वी, वर्षापूर्वी मुंबईमधल्या एका वैद्यकीय रुग्णालयात आणि हॉस्पिटलमध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. विद्यार्थिनीचं नाव पायल तडवी. ही पायल तडवी भिल्ल समाजाची आहे आणि तिच्यावर वर्णद्वेषी शेरेबाजी केली गेली. त्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी, उच्चवर्णीय विद्यार्थ्यांनी तिला त्रास दिला आणि त्या त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केली. याची केस चालू होती, हे खटले चालू होते. आणि याच काळामध्ये मुंबईमधील एक निष्णात ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी एक PIL दाखल केलेली होती.
इंदिरा जयसिंग मुंबईत राहतात, बांद्रा बँडस्टँडला राहतात. अत्यंत उच्चभ्रू वस्ती आहे. म्हणजे मलबार हिलच्या नंतर जर महागडा एरिया कुठला असेल तर तो बांद्रा बँडस्टँडवाला आहे. इंदिरा जयसिंग या प्रथित यश वकील आहेत, प्रख्यात वकील आहेत. त्यामुळे त्या बांद्रा बँडस्टँडला घर घेऊन राहू शकतात. हे ओघाणी आलं. अर्थात त्यांची वकिली कोणत्या विषयात असते, काय काय चालवलं जातं, हे सगळं जगाला ठाऊक आहे, ज्याविषयीचा मी तपशील देण्याची आवश्यकता नाही. या इंदिरा जयसिंह यांनी कोर्टामध्ये एक PIL दाखल केली. तिचेही काही तुकडे मी तुम्हाला दाखवतोय, म्हणजे स्क्रीनशॉट्स दाखवतोय. ज्या PIL मध्ये भारतीय विद्यापीठांच्या मध्ये अशी धर्म, जात, लिंग याबाबत किंवा जातीच्या आधारावर SC ST समुदायांवर केलेली शेरेबाजी यावर नियंत्रण आणणारा एखादा कायदा करावा अशी मागणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला 8 दिवसाची मुदत देऊन आदेश दिले. बघता क्षणी प्रथमदर्शनी आम्हाला इंदिरा जयसिंह जे मागणी करतायत त्यात काहीही चूक वाटत नाही, ते आवश्यक आहे असं वाटतं. त्यामुळं 8 दिवसाच्या आत आपण याबाबतची कारवाई करावी. म्हणजे फार फार तर एखादं सरकारी GR काढून पटकन लगेच सरकारचा, राज्य सरकारचा GR काढून एखादी समिती स्थापन करणे, याबाबतची कारवाई करावी, असा काही आदेश असू शकतो. केंद्र सरकारने GR काढून कारवाई केली असती तर राज्य सरकारच्या GR मध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोर्टाला राहिला असता. म्हणजे कोर्ट करू शकलं असतं, कुणी याचिका करू शकलं असतं. आदेश आल्याबरोबर केंद्राच्या सरकारने 12 तारखेला एक बैठक घेतली आणि ज्यात एक कायदाच संमत करून घेतला संसदेमध्ये, आणि ज्या कायद्याच्या आधारावर हा राजपत्रातील उल्लेख काढला गेला आणि ज्यात एक अशी समिती स्थापन करावी असं सांगितलं गेलं की ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या अन्याय, शेरेबाजी यावर नियंत्रण करणारी ती समिती काम करेल. याच काळामध्ये केंद्र सरकार अजून एका गोष्टीवर काम करत होतं, जे आपल्याला समजणं आवश्यक आहे. आणि हे राजपत्र बाहेर निघाल्याबरोबर एका गजब करण्याला प्रारंभ झाला. मोठा गजब माजला. यात मग सवर्णांना स्थान नाही. आता मुद्दे एक 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 तपासून बघू. या राजपत्रात काय काय म्हटले गेलंय? यात सवर्ण जातीला स्थान नाही, खोटी तक्रार केल्यास काय करावं याबाबतचा उल्लेख नाही, समितीमध्ये सवर्ण असला पाहिजे याबाबत काहीच नाही, म्हणजे समितीत सवर्णाला घेऊ नका असं म्हटलंय. या तक्रारी करता येतील त्या फक्त SC ST OBC समुदायाला किंवा दिव्यांगांना. अशी शेरेबाजी जर खुल्या प्रवर्गातील लोकांविरोधात झाली तर काय, हे ते काहीच करू शकणार नाहीत. मग खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात, विद्यापीठात शिकायचं की नाही? खोट्या तक्रारी करून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं आयुष्य खराब केलं जाऊ शकतं. या सगळ्या आक्षेपांना बोललं जाऊ लागलं. आणि या सगळ्या आक्षेपांना बघितल्यानंतर या आक्षेपाच्या पार्श्वभूमीवर या राजपत्राचं वाचन सुरू झालं. या राजपत्राचं वाचन करताना आणि आक्षेप व्यक्त होताना मला एक इंग्रजी कथा की कविता आठवली. त्या कथेचं शीर्षक आहे, खिळा पडला योद्धा पडला. म्हणजे घोड्याच्या नाल ठोकणाऱ्या नालबंदाने घोड्याची नाल नीट ठोकली नाही. नालेचा खिळा गळून पडला. खिळा गळून पडल्यामुळे घोड्याचा पाय लचकला. त्यावरून योद्धा खाली पडला. योद्धा खाली पडला म्हणून युद्ध हरलं.
खिळा पडला, युद्ध हरलं, अशा त्या स्वरूपाची ती कविता की कथा आहे. मग त्या युद्धाची कहाणी एका शहाण्यानं नालबंदाला ऐकवली. म्हणाला, अरे युद्धात सगळ्यात महत्वाचं काम तर तुझंच आहे. तू खिळा ठोकतो म्हणून योद्धा घोड्यावर नीट बसू शकतो. तू खिळा ठोकलेला खिळा पडला की योद्धा मेला. पण तुला काय मिळतंय? नालबंदालाही हे खरं वाटायला लागलं. आपण नीट नाही खिळा ठोकला तर योद्धा पडतो आणि युद्ध हरतो. आणि मग नालबंद आणि घोडेवाले यांच्यामध्ये एक वाद सुरू झाला. पुढे युद्धात घोड्यांना नालबंद करणारा, नाल लावणारा माणूसच मिळेनासा झाला आणि अख्खं राज्य लोकांच्या ताब्यात गेलं. असाच नालबंद असलेल्या हिंदू समाजाला भडकविण्याचा हा सगळा प्रकार चाललाय का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये आला. आणि त्यावरच मी तुम्हाला आधी GR सांगणार आहे आणि मग यामागचं एक मोठं षडयंत्र सांगणार आहे. दुसरा भाग बघताना पहिल्या भागाचे संदर्भ जरूर बघावेत ही माझी विनंती आहे. काही काही दाखवतो पण. चला जरा या राजपत्राचं हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषेमध्ये असलेलं भाषांतर बघूया. तुम्हाला मी दोन्ही भाषेतील गोष्टी दाखवतो आहे. या राजपत्रामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे समजून घ्यायचं असेल तर यातलं हे वर्जन जे एक नियम आहेत त्याच्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या याच्यामध्ये 3.1 मध्ये पहिला जो आहे ख, मला वाटतं हिंदीमध्ये ख आणि इंग्रजीत तुम्ही बघणार असाल तर L आणि B एकत्र वाचा. आता L आणि B ख किंवा ठ असं एकत्र वाचा का म्हणतोय हे लक्षात आलं पाहिजे. एखाद्या कायद्याचं वाचन करताना त्याचे खुलासे जिथे कुठे आहेत त्या गोष्टी सुद्धा बघितल्या पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा हिंदी सोपा आहे म्हणून तुम्हाला ते वाचून दाखवतो. पीड़ित व्यक्ति का अर्थ ऐसे व्यक्ति से है जिसके पास इन विनिमयों के अंतर्गत शिकायतों से संबंधित जुड़े मामलों में कोई शिकायत है. पीडित व्यक्ती म्हणजे अशा काही प्रकरणामध्ये ज्याच्याकडे तक्रार आहे अशा व्यक्तीला पीडित व्यक्ती म्हणावं. म्हणजे अगदी इंग्रजीतल्या सोप्या शब्दात, कारण हिंदीतले शब्द जरा असे अवघड जातात, त्यातलं सांगायचं झालं तर ग्रीव्ड पर्सन आणि त्याच्यामध्ये त्यांनी आणखी एक शब्द वापरलाय तो म्हणजे ग्रीव्हियन्स. आता हे ग्रीव्हियन्स काय आहे हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी वेगळा नियम बघायला हवा. त्यात असं स्पष्टपणे म्हटलंय, शिकायत का अर्थ विनिमयों के अंतर्गत भेदभाव के संबंध में एक पीड़ित व्यक्ति द्वारा की गई शिकायत सम्मिलित है. लक्षात, पीड़ित व्यक्ति द्वारा की गई शिकायत भेदभाव के संबंध में. इथे कुठेही जातीचा उल्लेख नाही आहे, कुठेच नाही. भेदभाव जर केला असेल तर जातीचा उल्लेख म्हणून नाही आहे. काही युट्यूबर्सनी हिंदीमध्ये व्हिडिओ करून टाकले होते आणि त्यात म्हटलेलं होतं की एखाद्याला म्हणजे सवर्णाला काही बोललं तर ते जाती अंतर्गत येईल का. म्हणजे उदाहरणार्थ मला पोंगा पंडित कुणी म्हणालं तर तो माझ्यावर अन्याय होईल का. तो मला अन्याय वाटत असेल तर त्या अन्यायाची तक्रार मी करू शकतो. चेंगट मारवाडी असं कोणी म्हणालं तर ती तक्रार होईल का. ज्याला कुणाला वाटलं म्हणावं तर ते होईल. मला भटुकड्या, भटा, पिठमाग्या अशा शब्दांनी कुणी बोलत असेल तिथे तर ते माझं अपमान होईल का. मला अपमान वाटत असेल आणि मी सिद्ध करू शकत असेल तर त्याची तक्रार करता येईल. जात हा प्रकार इथे नाही आहे. शिकायत का अर्थ विनिमयों के अंतर्गत भेदभाव के संबंध में एक पीड़ित व्यक्ति द्वारा की गई शिकायत सम्मिलित है. मी पीडित आहे, मी तक्रार केली आहे तर ती तक्रार या व्याख्येमध्ये बसणारी आहे. थोडंसं पुढे जायला हवं. जाती आधारित भेदभाव का अर्थ म्हणजे याच यातला एक महत्वाचा मुद्दा आहे.
अनुसूचित जातियों, बघा शब्द नीट वाचा. काय अर्धवट वाचलं की गडबड होते. इथेच अर्धवट वाचलं जात आहे. याच मध्ये जाति आधारित भेदभाव हा शब्द वापरलाय. जाति आधारित भेदभाव का अर्थ अनुसूचित जातियों, अनुसूचित जनजातियों एवं अन्य पिछड़े वर्ग म्हणजे ओबीसी के साथ विरुद्ध केवल जाति जनजाति के आधार पर भेदभाव है. जाति आधार पर भेदभाव. सोप्या इंग्रजीत सांगायचं असेल तर, अगदी सोप्या इंग्रजीत सांगायचं असेल तर हे असं म्हणतंय, कास्ट बेस डिस्क्रिमिनेशन मीन्स डिस्क्रिमिनेशन ओनली ऑन द बेसिस ऑफ कास्ट ट्राइब अगेंस्ट द मेंबर्स ऑफ द शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राइब्स अँड अदर बॅकवर्ड क्लास. कशाला म्हणायचंय? फक्त जातीवाचक भेदभाव असेल तर त्याच्याच खाली भेदभाव या शब्दाचं स्पष्टीकरण करण्यात आलंय. आपला प्रॉब्लेम काय? आपण एक वाचतो, अर्थ काढतो, मोकळे होतो. त्याच्याच खाली भेदभाव या सांगण्यात आलंय. हिंदीत वाचून दाखवतो. भेदभाव का अर्थ नस्ल, जाति लिंग, जन्मस्थान, दिव्यांगता या इनमें से किसी एक के आधार पर किसी भी हितधारक के विरुद्ध कोई भी अनुचित, भेदभावपूर्ण, पक्षपातपूर्ण व्यवहार या ऐसा कोई कार्य, चाहे यह स्पष्ट हो या अंतर्निहित हो, इसमें ऐसा कोई भी विभेद, बहिष्करण, प्रतिबंध या पक्षपात भी शामिल है जिसका उद्देश्य या प्रभाव शिक्षा में समान व्यवहार को निष्प्रभावी या अक्षम करना है और विशेष रूप से किसी भी हितधारक या हितधारकों के समूह पर ऐसी शर्तें लगाना है जो मानवीय गरिमा के प्रतिकूल हो. भेदभाव या शब्दात दोन वेगळे गोष्टी दिलेल्या आहेत. एक सांगितलाय तो जाती आधारित भेदभाव, आणि नुसता भेदभाव हा धर्म, जात, लिंग, जन्मस्थान, दिव्यांगता यावर आहे. मला कोणी ढेरपोट्या म्हणून चिडवणार असेल आणि माझं पोट वाढलेलं असेल तर ते माझ्यासाठी अन्यायकारकच आहे विद्यार्थी म्हणून. आणि इथे जातीचा संबंध येत नाहीये. सरकारने कायदा करताना जाती आधारित भेदभाव हा वेगळा विषय ठेवला आहे आणि नुसता भेदभाव हा विषय वेगळा ठेवला आहे. आम्ही काय जाती आधारित भेदभाव हा शब्द ऐकला, त्यात एससी, एसटी, ओबीसी हे शब्द वाचले की संपलं. मग सवर्ण का नाही? मग खुला प्रवर्ग का नाही? या अशा प्रश्नांना विचारायला सुरुवात करतो. मी हे दुसरं प्रमाण तुम्हाला दिलंय जिथे सवर्णांना आपल्यावर केलेल्या भेदभावांच्या संबंधी तक्रार करता येऊ शकते. आणखी दोन नियम आहेत जे तुम्हाला बघायला हवेत. एक, हितधारक का अर्थ छात्र संकाय सदस्यों के कर्मचारी और प्रबंध समिति के सदस्य जिसमें उच्च शिक्षा संस्थान का प्रमुख भी शामिल है. यातला हितधारक हा शब्द आहे. तो काय आहे तो समजून घेणं आवश्यक आहे. मला वाटतं इंग्रजीमध्ये तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा मी तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी दोन्ही दाखवतोय. तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की क्यू आणि आर या दोन गोष्टींना नीट समजून घेणं आवश्यक आहे. कास्ट बेस डिस्क्रिमिनेशन काय आहे? हितधारक का अर्थ संकाय सदस्यों के कर्मचारी, संबंध समिति के सदस्य इसमें उच्च शिक्षा संस्थान का प्रमुख भी शामिल है. छात्र का अर्थ किसी भी उच्च शिक्षा संस्थान में किसी भी माध्यम से अर्थात औपचारिक, मुक्त एवं दूरस्थ शिक्षा ओडीएल या ऑनलाइन के माध्यम से नामांकित या नामांकन हेतु प्रवेश चाहने वाला व्यक्ति है. कौन है हितधारक? हितधारक तो आहे की जो कर्मचारी आहे, तिथला अधिकारी आहे, छात्र आहे, व्यवस्थापनातला कोणी आहे आणि त्यासोबत छात्रामध्ये कोण कोण सांगितलंय तर कोणत्याही माध्यमाने तिथे शिकणारा विद्यार्थी आहे. इथे आहे का एससी, एसटी, ओबीसी लिहिलेलं?
नाही ना. तक्रार भेदभावाच्या विरोधात सुद्धा करता येते हे समजून घेणं आवश्यक आहे. आता येतो पुढच्या मुद्द्यावर. पुढच्या मुद्द्यामध्ये असं म्हटलंय की या समितीमध्ये खुल्या प्रवर्गाचा समावेश का नाही. कधी कधी गंमत वाटते मला. खुल्या प्रवर्गाचा समावेश का नाही. SC ST OBC असावा असं म्हटलंय, खुला प्रवर्ग नसावा असं म्हटलंय का. मला एक उदाहरण द्यायचंय. ब्रिटिशांनी कोरेगाव भीमा इथे जयस्तंभ बांधला आणि त्याचा इन्चार्ज एका मराठा सरदाराला नेमलं आणि त्यात एक विशेष उल्लेख केला. तो उल्लेख म्हणजे याचा भविष्यातील इन्चार्ज हा परवारी जातीचा नसावा. परवारी जात म्हणजे काय तुमचं तुम्ही तपासून घ्या, मला बोलायचं नाहीये त्यावर. परवारी जातीचा नसावा असं लिहिलं. तसं या समितीमध्ये खुल्या प्रवर्गातील सदस्य नसावा असं लिहिलेलं आहे का. सुरुवातीला मी तुम्हाला इंग्रजी नियमावली दाखवतो, ज्यात तुम्हाला 5 क्रमांकामध्ये दिसेल, ज्यात 6 आणि 7 या 2 पोटनियमांना तुम्हाला बघायचं आहे. ती दाखवतोय बघा, ज्यात स्पष्टपणे सदस्य कोण असावेत ते लिहिलेलं आहे, कुणाला ठेवलं पाहिजे हे लिहिलेलं आहे. मी ते वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल यात ओपन असतील की नाही. चला सुरू करू. समता समिति का गठन इस प्रकार होगा. नंबर 1, संस्थान प्रमुख पदसिद्ध अध्यक्ष होंगे. संस्था प्रमुख हे ओपन कॅटेगरी खुल्या प्रवर्गातील असू शकतात, ते नसावेत असं म्हटलेलं नाही. उच्च शिक्षा संस्थान के 3 प्रोफेसर वरिष्ठ संकाय सदस्य के रूप में कार्यरत होंगे. या शिक्षा संस्थांमधील, या विद्यापीठातील, या महाविद्यालयातील 3 वरिष्ठ प्राध्यापक असतील. हे अमुक जातीचेच असावेत असं म्हटलेलं नाही. 3 संस्था प्रमुख, 4 झाले. उच्च शिक्षा संस्था का 1 कर्मचारी शिक्षक के अतिरिक्त इसमें होगा. 5 झाले. 1 नॉन टीचिंग स्टाफ, 3 टीचिंग स्टाफ, 4 3 टीचिंग स्टाफ, 4 मुख्य प्रमुख 1 आणि 1 नॉन टीचिंग वाला. आता पुढे अजून एक सांगितलाय व्यक्ती, व्यावसायिक अनुभव रखने वाले नागरिक समाज के 2 प्रतिनिधि. 5 + 2 7. प्रोफेशनल सोसायटी मधला व्यावसायिक अनुभव असलेले नागरिक समाज के 2 प्रतिनिधी, म्हणजे लोकातून 2 प्रतिनिधी. आता पुढे 2 छात्र प्रतिनिधि, विद्यार्थी प्रतिनिधि, जिसका नामांकन शैक्षणिक योग्यता, खेलों में उत्कृष्टता, सहपाठ्यक्रम गतिविधियों में प्रदर्शन के आधार पर किया जाएगा, यह विशेष आमंत्रित होंगे. 1 प्रमुख, 3 प्राध्यापक, 4 नॉन टीचिंग हे झाले 5. व्यावसायिक अनुभव समाजातील 2, 7, 2 विद्यार्थी प्रतिनिधी आणि एवढ्या म्हणजे 7 आणि 2 झाले 9. समान अवसर केंद्र का समन्वयक, त्या समान अवसर केंद्राचा समन्वयक त्या संस्थेचा सचिव असेल जो काम करेल. अशी एवढी ही समिती असणार आहे. यात कुठे खुला प्रवर्ग घेऊ नका असं म्हटलंय का. आणि यात विशेष असा उल्लेख केलाय पुढे नियम नंबर 7 मध्ये, समिति अन्य पिछड़ा वर्ग, दिव्यांगजन, अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति और महिलाओं को प्रतिनिधित्व होना चाहिए. यांचं प्रतिनिधित्व असावं असं म्हटलंय. यांनाच घ्यावं असं म्हटलंय का. किती अर्थ बदलायचे, किती अर्थ बदलायचे. 10-11 लोकांची समिती करा,
यात ओबीसी ला घ्या, एससी ला घ्या, एसटी ला घ्या, मी बोट मोजतोय, हात मोजतोय, एसटी ला घ्या, महिला घ्या, दिव्यांगजन घ्या. माझी बोट होत आहेत 5, सदस्य सांगितली 10. ही 5 कोण असतील? आहे थोडा विचार. कोणीतरी सशानं पाठीवर पान पडलं म्हणून आभाळ पडलं अशी ओरड करायची आणि आभाळ पडल्याची हाकाटी पिटत आता काहीच खरं नाही असं बोलत जायचं. हे कितपत योग्य आहे? याचा विचार आपण करणार आहोत का? माझ्या तुम्हाला हेच प्रश्न आहे. अर्थात या प्रश्नांना का उपस्थित केलं गेलंय? मी नालबंदची गोष्ट सांगितली होती. हिंदू समाज नालबंद होतोय. नालबंद म्हणजे घोड्याच्या पायाला खिळा ठोकणारा समाज होतोय. त्याला सांगितलं तुझा खिळा सुटला की युद्ध हरलं, तू महत्वाचा आहेस, तुझ्यासाठी काहीतरी मागून घे. तुला नाही देत आहेत का? मग खिळे हलके ठोक. सगळे योद्धे पडले पाहिजेत, हे युद्ध हरलं पाहिजे. आज चालू असलेलं युद्ध हरविण्यासाठी हिंदू समाजाला नालबंद समजून त्याचं कार्य किती मोलाचं आहे आणि तू ते नीट नाही केलंस तर तुला त्रास देणारा राजा पराभूत होईल हे सांगण्यासाठी हे सगळं केलं जात आहे. हे लक्षात घ्या. या राजपत्रावर आक्षेप घ्यावा वाटत असणाऱ्यांनी कृपया मी सांगितलेल्या मुद्द्यांचा शांतपणे विचार करावा आणि त्यावर बोलावं अशी माझी विनंती आहे. पुढच्या भागात या सगळ्या बाबत का चाललंय हे सांगणार आहे. ते सुद्धा शांतपणे ऐकून घ्या, कारण थोडक्यात हे पण सांगेल आणि पुढे पण जाईल. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज